एक ब्रेकिंग न्यूज गोव्यातून येते, ती म्हणजे गोव्यात भाजपनं खातं उघडलेलं आहे। गोव्यात पहिला विजय कदाचित मिळालेला आहे। भाजपनं एका जागेवर भाजप आघाडीवर असल्याचं कळतंय। प्रीती सोमपुरा आपल्या वरिष्ठ संपादक आपल्यासोबत आहेत। प्रीती, काय माहिती आणखी? मिलिंद, काँग्रेसने आता सगळं तयारी सुरू केलेली आहे गोवामध्ये त्याची सरकारचं गठन करायला संबंधात। आणि आता प्रियंका गांधी स्वतः हे गोवाची जी स्थिती आहे ती मॉनिटर करत आहे। प्रियंका गांधींनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत सोबत ते बोललेली आहे आणि जयपूरला एक रिसॉर्ट जे आहे ते तयार ठेवलेलं आहे। बहुतेक आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी सगळं काँग्रेसचे जे MLA आहे ते जयपूरला शिफ्ट होणार आणि पी चिदंबरम स्वतः ते आता ते गोवात आहे। आणि डी शिवकुमार जे कर्नाटकचे वरिष्ठ नेते आहे काँग्रेसचे ते स्वतः तिकडे आहे, ते स्वतः मॉनिटर करत आहे। प्रियंका गांधींनी आपलं सगळं फोर्स जे आहे ते गोवामध्ये ठेवलेलं आहे, कारण त्यांना ते 2017 मध्ये जे रिपीट झालं होतं ते रिपीट करायच्या नाही आहे। म्हणूनच प्रियंका गांधी स्वतः गोवाची जी स्थिती आहे ती मॉनिटर करत आहे। धन्यवाद प्रीती मॅडम, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। मला सचिन सावंतांकडे जायचं, कारण त्यांच्या पोटात गोळा आलेला असेल की शिवसेना आतापासूनच मुख्यमंत्री पद एका जागेवर सुद्धा मागायला तयार आहे। सचिन सावंतजी, काय म्हणायचं आता, कसं निगोशिएशन होणार आहे? आता काय मला म्हणजे ते ठीक आहे, अजून हे जे निकाल चाललेत कलच चाललेले आहेत। आपण निकाल लागल्यानंतर एकंदर परिस्थिती काय राहील हे पाहू। निश्चितपणे 2017ला जी निवडणूक झाली त्यावेळेला देखील काँग्रेस पक्ष हा सिंगल लार्जेस्ट पक्ष होता। आता त्यावेळेला ती काँग्रेसची चूक आहे म्हणतायत। खऱ्या अर्थानं राज्यपाल या संस्थांचं कशा पद्धतीनं अधपतन केलेलं आहे भारतीय जनता पक्षानं आणि एकंदरच त्यांची स्वायत्तताच बाजूला केली। हे त्या सगळ्या निवडणुका म्हणजे या निवडणुकांमधूनच दिसते, कारण गोवा आणि मणिपूर या दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेस म्हणजे सिंगल लार्जेस्ट पार्टी होती। मणिपूरमध्ये 30 पैकी 28 जागा, म्हणजे 30ला बहुमत होतं, 28 जागा काँग्रेसला मिळाल्या होत्या। आणि त्यानंतर देखील गोव्यामध्ये 17 जागा होत्या आणि भारतीय जनता पक्षाला 12 जागा होत्या। तरी देखील भारतीय जनता पक्षालाच बोलवण्यात आलं, ही वस्तुस्थिती आहे खऱ्या अर्थानं। पण आताही तुम्हाला ती भीती आहे सचिनजी, आता भीती आहे तुम्हाला अजून सुद्धा असा काही प्रयोग होऊ शकतो? कारण आता राजस्थानच्या तिकडे सगळ्यांना घेऊन जायचं ठरतंय। रिसॉर्ट डिप्लोमसी इथं सुद्धा करावी लागलेली होती महाराष्ट्राच्या सत्तेच्या सगळ्या खेळात, आता पुन्हा ती डिप्लोमसी करावी लागतेय। विलास, एकच गोष्ट आहे की मी का सांगितलं की राज्यपालांच्या संस्थांचं त्या ठिकाणी चुकीचा वापर असेल किंवा खरेदी विक्री असेल, ही सगळी अनैतिकता या 8 वर्षामध्ये देशपातळीवरती आलेली आहे। आणि म्हणूनच तुम्ही जर मगाशी गोव्याचं त्या ठिकाणी विश्लेषण करत असताना सांगितलं की कोणाची कोणालाही त्या ठिकाणी कुठे जाऊ शकतो, हे जेव्हा जे चित्र आहे त्याचं जर खऱ्या अर्थात त्या ठिकाणी प्रवर्तक कोण असेल तर भारतीय जनता पक्ष आहे। देशातलं राजकारण गडूळ करण्याचं काम त्यांनी केलं आणि म्हणूनच अशा पद्धतीने त्या ठिकाणी सचिनजी, तुम्ही तर सगळ्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरण्याच्या आधी शपथ देववली होती। स्वतः प्रियंका गांधी लक्ष घालतायत म्हटल्यानंतर तुम्ही तर थोडं निर्धास्त असलं पाहिजे। नाही, पहिली गोष्ट लक्षात घ्या, मी तुम्हाला विश्लेषण करतोय का द्यावी लागली याच्या मागची पार्श्वभूमी आपण पाहतो आहोत। आता मगाशी ते मयुरेशजी म्हणत होते की महाराष्ट्र गोमांतक पक्षाशी देखील भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी चर्चा करायसाठी प्रयत्न करेल वगैरे अशा तऱ्हेचं। तुम्ही लक्षात घ्या की पाठीत खंजीर खुपसण्याचं काम कशा पद्धतीने केलं गेलं। शिवसेनेची नाराजी त्याच्यातनं तुम्हाला दिसून येईल। महाराष्ट्र गोमांतक आघाडी बरोबर त्या ठिकाणी ज्या वेळेला 2017 साली सरकार एकत्र स्थापन केलं, मग नंतर काँग्रेसचे आमदार फुटले आणि बहुमत स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्र गोमांतक आघाडीला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला। आता परत त्यांच्या कुठल्या तोंडाने जाणार आहेत हा विषय वेगळा, परंतु प्रश्न असा आहे की हे जे काही राजकारण आहे की गरज असेल गरज वैद्य मरो, हे भारतीय जनता पक्षाचं वारंवार दिसलं। म्हणजे आणि म्हणून तुम्हाला दूध पोळलंय याच्या आधी म्हणून आता ताकही फुंकून पिण्याचा बरोबर प्रयत्न असलाच पाहिजे, त्याच्याबद्दल काय आपण स्वातीकडे जाऊयात। स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी सध्या पणजी गोव्यात आहेत आणि मयुरेश वाटवे सुद्धा आहेत, लोकमतचे वरिष्ठ संपादक। स्वाती, आधी तुझ्याकडनं अपडेट घेऊयात। स्वाती, काय अपडेट आहेत ताज्या गोव्यातल्या? खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जर आपण नॉर्थ गोवाचं बघितलं तर 19 सीट संदर्भात आपण बोलतो की जिथे मतमोजणीला सुरुवात झाली आणि सुरुवातीचा जो ट्रेंड बघायला मिळाला बॅलेट याच्यापासूनच तिथे लक्षात आलं की भाजप काँग्रेसपेक्षा आघाडीवर असतानाचं चित्र बघायला मिळतंय आपल्याला। आणि विशेष म्हणजे आपण जर गोव्याची परिस्थिती बघितली तर या 19 म्हणजे नॉर्थ गोव्यातल्या 19 आणि साऊथ गोव्यातल्या 21 असे 40 जागांसाठीची आता मतमोजणी सुरू आहे। सुरुवातीचा ट्रेंड भाजप आघाडीवर आहे, पण आपण जसं बघितलं जसं
आपण आधी बातमी दिली होती की काँग्रेसनं राज्यपालांकडे वेळ मागितलेली आहे आणि 3 वाजताची वेळ मागितलेली आणि तो दुसऱ्या बाजूला भाजपनं पण तयारी केलेली आहे सत्ता स्थापन करण्याची. पण दोन्ही पक्षांकडे बघितलं दोन्ही पक्ष हे MGPशी संवाद साधतात. देवेंद्र फडणवीस यांचं असं म्हणणं आहे की MGP आमचा समविचारी पक्ष आहे तो त्यामुळे साहजिकच आमच्या सोबत येईल आणि काँग्रेसचं असं म्हणणं आहे की MGP आमच्या बरोबरच आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकारात आपण जर बघितलं किंगमेकर हा MGP ठरणार आहे. त्यामुळे MGPच्या किती सीट्स येतात यावरही महत्त्वाचं लक्ष आहे आणि विशेष म्हणजे की MGPच्या अवास्तव मागण्या पाहता आणि दुसरी गोष्ट की MGPवर तसा विश्वास ठेवता येत नाही कारण अपॉर्च्युनिस्ट म्हणून त्या पक्षाला किंवा त्या पक्षांच्या नेत्यांना म्हटलं जातं. त्यामुळे नेमकं पुढचं समीकरण कसं असणार आहे यावर आपण लक्ष देऊच. पण सध्या तरी आपल्याला लक्षात येतंय की सध्या BJP थोडं आघाडीवर असताना आपल्याला बघायला मिळते. ही आपण नॉर्थ गोव्याची स्थिती बघतो आणि साऊथ गोवामध्ये तसा भाजप बद्दल म्हणायचं झालं तर थोडंसं तिथे त्यांचं वीक आहेत. स्वाती या दरम्यान अशी एक घडामोड समोर आली. जगभरातले लोक गोव्यात पर्यटनाला येत असतात पण आता गोव्याचे कारभारी राजस्थानच्या पर्यटनाला जाणार असं कळतंय. अगदी कारण आपण जर बघितलं की राजस्थानात काँग्रेसचं सरकार आहे, महाराष्ट्रात पण काँग्रेसचं सरकार आहे. पण जर बघितलं की कुठे सेफ ठेवता येईल आपल्या सगळ्या निवडून आलेल्या आमदारांना यासाठीच एकूणच रणनीती सुरू होती आणि त्याचमुळे आपण बघितलं की सुनील केदार इथे पोहोचले. सतेज पाटील पण एका बाजूला म्हणजे महाराष्ट्रातले जे मंत्री आहेत 2 मंत्री इथे याच्या मागे लागले होते की नेमकं काय करायचं. पण महाराष्ट्रात आधी ठेवलं जाणार होतं प्लॅन ऐनवेळी का बदलला काही कळलं त्याच्याबद्दल? आपण जर बघितलं की काही वेळातच खरं तर याबद्दल स्पष्टता आपल्याला होईलच. पण आधी जी मीटिंग झाली म्हणजे काल एक संध्याकाळी मीटिंग झाली 6च्या सुमारास काँग्रेसची जी काँग्रेसचे कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष आहेत DK शिवकुमार ते इथे आहेत, महाराष्ट्रातले मंत्री इथे आहेत आणि त्यांच्यातल्या या चर्चेअंती हे ठरवण्यात आलेलं आहे. सध्या मडगावमध्ये हे अनेक जण आहेत आणि यांना थेट राजस्थानात घेऊन नेलं जाणार आहे. विशेष म्हणजे आपण या सगळ्या प्रकारात बघितलं तर टीका होते की काँग्रेसचा आपल्याच उमेदवारांवर विश्वास नाहीये आणि त्यामुळे ही त्यांना खेळावी लागते. कारण आपण याआधी बघितलं की महाराष्ट्रामध्ये पण अशा पद्धतीनंच करण्यात आलं होतं महाराष्ट्र जेव्हा सरकार स्थापन झालं. त्यामुळे काँग्रेसने एक नवीन ट्रेंड सुरू केलेला आहे जो अशा पद्धतीने आपल्या सगळ्या आमदारांना कोंडून ठेवलं जातं किंवा आपल्या सगळ्या उमेदवारांना कोंडून ठेवलं जातं आणि कारण कुठेतरी पळवापळवीची शक्यता आहे. आणि जसं भाजप पण आत्मविश्वासाने सांगत होते की सगळ्यांशी बोलणी सुरू आहेत आणि आमच्या जे कोणी आमचे मित्र आहेत म्हणजे वेगवेगळ्या पक्षात आमचे मित्र आहेत त्यांच्याशी आमचं बोलणं सुरू आहे. त्यामुळे स्वाती तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे अगदी बरोबर आहे की गोव्यातले समुद्र किनारे हे अतिशय स्वच्छ आहे, तिथल्या समुद्राचं पाणी स्वच्छ आहे पण गोव्याचं राजकारण गढूळ झालेलं आहे ही मात्र वस्तुस्थिती आहे. मिलिंद सर पंजाबमध्ये जाऊया. पंजाबमध्ये जाऊयात कारण पंजाबमधनं आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि अमित पांडे मान यांच्या घराच्या बाहेर आहेत. ते मान आपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहेत. गोविंद जी कैसा माहौल है आपकी तो बल्ले बल्ले. देखिए अमित पांडे मैं बोल रहा हूं और संगरूर से हूं. अभी बल्ले बल्ले या छल्ले छल्ले है अभी किसी का कोई भी अंदाजा नहीं लगाया जा सकता है और सबकी जो नजरें हैं वो इस घर पर जरूर है ये क्योंकि भगवंत मान का घर है. आपने शुरुआती चरण में बढ़त बनाई है और देख सकते हैं कि फूलों से सजाया गया है और लोग यहाँ पर डांस कर रहे हैं. लेकिन अभी इंतजार करना पड़ेगा. सबसे बड़ी पार्टी जरूर बनकर उभरी है लेकिन भगवंत मान नहीं निकले हैं अभी बाहर और जरूर जो शुरुआती रुझान है उन्होंने आप रणनीतिकारों का जो चेहरा है उसके चेहरे पर मुस्कान जरूर लिया दी है. टकटकी लगाए निगाहें चढ़ाए सबकी नजरें पंजाब चुनाव के ऊपर काउंटिंग के ऊपर चल रही है. जय लेकिन जो हार फूल सजे है ये तो इसके मायने क्या है, इसके मायने क्या है, क्या सोचते हैं लोग आज? देखिए हमें और बज रहा है पीछे आम आदमी पार्टी की रणनीति को समझना होगा. भगवंत मान ही ऐसा चेहरा थे जिनको पार्टी ने प्रोजेक्ट किया था और बतौर सीएम का फेस अनाउंस करके यहाँ पर चुनाव लड़ा था. और अब पहली बार ऐसा हो रहा है पंजाब के चुनावी इतिहास में कि अकाली कांग्रेस के अलावा कोई एक तीसरी पार्टी सबसे बड़ी पार्टी बनकर उभरी है. इसके मायने बहुत बड़े हैं, बहुत बड़े मायने हैं. और हालांकि ये दावा कर रहे हैं कि बहुमत आ रहा है लेकिन
अकाली और कांग्रेस को पछाड़कर आपका यहाँ पर आना बहुत बड़ा यहाँ पर संकेत है। और अब ये यही उम्मीद कर रहे हैं कि जल्द से जल्द यह बढ़त परिणामों में परिवर्तित और दूसरा बहुमत का जो आंकड़ा है उसके पास है। नेते की जे पंजाबमध्ये खूप फिरलेत, विजयजींच्याकडे जाण्यापूर्वी आपसे एक आखिरी सवाल मेरी तरफ से कि क्या उत्तर प्रदेश में योगी गुलाल है तो क्या पंजाब में पीला गुलाल है क्या? देखिए, अभी पीला गुलाल है या हम कहें कि कांग्रेस का गुलाल है या फिर अकाली का गुलाल है, अभी यहाँ पर कुछ नहीं है। शुरुआती रुझानों में बढ़त है, लेकिन आप अगर आप गौर से नतीजों को देखें, कांग्रेस भी पीछे पीछे आ रही है और अकाली भी उतनी तेजी से आ रही है। यूपी में बेशक हम एक योगी का भगवा कह सकते हैं, लेकिन यहाँ पर अभी हमें अंतिम नतीजों तक एक सीट के नतीजे इंतजार करूंगा। बिल्कुल बिल्कुल, बहुत बहुत शुक्रिया। मला कुमारजींना विचारायचं आहे, सचिन सावंत यांना सुद्धा विचारायचं आहे, कारण पंजाबचं रण जे आहे ते यावेळेस अतिशय उत्सुकतेचं होतं सगळ्या देशासाठी। शेतकरी आंदोलन असेल, आरोप प्रत्यारोप, दहशतवादाचे आरोप, तिथली ड्रग्जचा कारोबार, या सगळ्या गोष्टी होत्या। पण आता जर कुमारजी तिथं आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत नाही मिळालं तर तुम्ही कुणाचा हात धरणार? तुम्ही काँग्रेसचा हात धरणार? तुम्ही अकाली दलासोबत जाणार? भाजप तर तुम्हाला आतापासूनच खुणवायला सुरुवात केलेली आहे त्यांनी। आपची भूमिका काय असेल? तुमची कसोटी लागणार आहे? मला नाही वाटत कसोटी लागेल असं। अजून थोडा वेळ जाऊ द्या। आपचं बहुमत असेल आणि नसलं तरीही या संदर्भात कुणाची युती करायची याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल। परंतु आम्ही ज्या पद्धतीने पुढे जात आहोत त्याचं द्योतक असं आहे की इथून पुढे पंजाबच्या नागरिकांना जसं दिल्लीत झालं, विरोधात असूनही कामं करता येतात हे आम्ही दाखवून देऊ। परंतु माझा आत्ताचा विश्वास आहे की आमची पार्टी तिथं बहुमतामध्ये विरोधात आलं तरी ठीक आहे। मी सचिन सावंतांना हाच प्रश्न विचारणार आहे। सचिन सावंतजी, जर परिस्थिती त्रिशंकू निर्माण झाली, आम आदमी पक्ष मोठा पक्ष झाला, पक्ष म्हणून समोर आला, तर अशा वेळी तुम्ही झाडू हाती घेणार का? तुमचा हात झाडूला देणार का? आता जर तरच्या गोष्टी आहेत। मला असं वाटतं की निकालानंतर या संदर्भातलं विश्लेषण होईल आणि हायकमांड काँग्रेसचा योग्य तो निर्णय निश्चितपणे घेईल। पंजाबच्या हिताचाच निर्णय तो असेल याच्यात कुठल्या तऱ्हेची शंका नाही। प्रश्न एवढाच आहे की या संदर्भामध्ये ज्या पद्धतीनं पंजाबमध्ये निवडणुका लढल्या गेल्या ती जर पाहता निश्चितपणे त्याची पार्श्वभूमी तुम्ही पाहिलं की आम्हाला एक फार मोठा निर्णय घ्यावा लागला होता। कॅप्टनना बाजूला करणं हा सोपा निर्णय नव्हता आणि 4 वर्ष निश्चितपणे कॅप्टनच्या एकंदर कारभाराबद्दल एक जो असंतोष होता तो दूर करण्याकरता बराच आम्हाला त्या ठिकाणी वेळ लागला की आमचे चन्नी जे आहेत पंजाबचे मुख्यमंत्री, नंतर त्यांना संधी मिळाली, दलित मुख्यमंत्री पहिल्यांदा काँग्रेसनं त्या ठिकाणी दिला। त्यांना 111 दिवस केवळ मिळाले होते, परंतु तरीही मला असं वाटतं सचिनजी तुम्ही विचार करा, पंजाब सारखं एक हाती राज्य तुमच्या हाती होतं, कॅप्टन सारखे तुमच्याकडे मुख्यमंत्री होते, पण जेव्हा प्रियंका गांधी स्वतः म्हणतात की कॅप्टनना दिल्ली चालवत होती, भाजप त्यांना चालवत होतं, अशा प्रकारचा आरोप तुमच्याच नेत्या तुमच्या सरकारवरती करतात, तेव्हा मग जनतेनेवर तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा हा प्रश्न सुद्धा निर्माण झाला या निवडणुकीत। त्याचाही तुम्हाला फटका बसतोय का? नाही, मी तुम्हाला जे सांगितलं की 4 वर्ष ज्या पद्धतीनं काम कॅप्टनने केलं आणि त्यांच्यावर कुठला दबाव होता, दिल्ली चालवत होती, हे नंतर त्यांची जे काही त्यांना पक्षातना म्हणजे त्यांना मुख्यमंत्री पदावरनं बाजूला केल्यानंतर त्यांची जी राजकीय वाटचाल पाहिली तर त्यातनं दिसेल की तो निर्णय योग्य होता। कारण आजच्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं राष्ट्रीय राजकारण चाललेलं आहे आणि मोदीजींचं विशेषतः राजकारण चाललेलं आहे, प्रत्येकावरती दबाव आणण्याचा प्रयत्न ते करतात। त्यामुळे एकंदरच काँग्रेस पक्षानं जो निर्णय घेतला तो योग्य निर्णय होता। तो काँग्रेस पक्ष, पंजाब मधल्या काँग्रेस पक्षाच्या हिताचा होता, यात कुठल्याही तरी शंका नाही। आम्हाला असं वाटतं की त्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर निश्चितपणे एक चांगल्या पद्धतीचा प्रचार चन्नीजींनी केलेला आहे आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचा एक अतिशय चांगला मुख्यमंत्री, अंतर्गत कलह जो आहे काँग्रेसमधला, सिद्धूच्या नुसत्या आरत्या स्वतःच्या चालू होत्या, आज चन्नी एका बाजूला होते, कॅप्टन एका बाजूला होते। काँग्रेस अंतर्गत कलह सोडवण्यात, त्याच्यातून योग्य मार्ग काढण्यात अपयशी ठरलं, म्हणून आज तुमच्या वाट्याला हे अपयश येते का याचं आत्मचिंतन काँग्रेस करणार आहे का? कारण एका हाती सत्ता तुमची जाताना दिसतेय। नाही, मला असं वाटतं की अपयश आहे का यश आहे याचं विश्लेषण निश्चितपणे त्या ठिकाणी आपल्याला निकालानंतर करता येईल।
परंतु अडचणी निश्चित होत्या त्या ठिकाणी, याच्यात कुठल्या तरीची शंका नाही. म्हणजे ज्या पद्धतीनं तिथला एकंदर राजकारण काँग्रेस पक्षातलं विशेषतः ज्या पद्धतीनं ढवळून निघालं होतं, त्यातनं पुन्हा उभारी घेण्याकरता थोडा वेळ लागला होता. थोडा आधी झाला असतं ते बरं झालं असतं असं तर निश्चितपणे वाटतं. परंतु तरी देखील काँग्रेस पक्षाची कामगिरी ही चांगलीच होताना त्या ठिकाणी दिसते. पाहूया आपण त्याच्यानंतर नीटपणे विश्लेषण. मला तर पाहूयात आणि पाहूयात आता आपण मॅजिक वॉल सुद्धा, कारण झपाट्यानं आता विलास आता झपाट्यानं एक बातमी ती ब्रेकिंग न्यूज येते की पर्रीकर आहेत ना, आता ते पिछाडीवर गेलेले आहेत. काटे की टक्कर आहे, आगे पिछे म्हणजे मागे पुढे होत राहणार आहे, कारण लढत मोठी आहे. गोव्यात भाजप काँग्रेसमध्ये सामना दिसतोय. काँग्रेस एक आव्हान निर्माण करतंय आणि भाजप सुद्धा त्या आव्हानाला पेलण्याचा प्रयत्न करताय. पण बाबूश मोन्सेरात आघाडीवर आहेत, जे पर्रीकरांच्या विरोधात आहेत. त्यामुळे काँग्रेस 3 जागांवरती आघाडीवर आहे असं आपल्या आता कलांमध्ये दिसतंय. नाही, मयुरेशजी आपल्यासोबत मगाशी होते, त्यांनी म्हटलं होतं की थोडंसं आश्चर्य मला वाटतं. मयुरेशजी जर का असतील तर ते अधिक सांगू शकतील, कारण उत्पल पर्रीकर हे निवडून येणार नाहीत असं काल खुद्द गोव्यातलेच लोक स्पष्टपणे सांगत होते. मयुरेशजी, माझा आवाज पोहोचतोय? मयुरेशजी, कसं सांगाल तुम्ही? म्हणजे काही फेऱ्यांमध्ये एखादा माणूस पुढे जाऊ शकतो, पण उत्पल पर्रीकर यांना भावनिक मदत नाही झाली गोवेकरांची. गोवेकरांनी भावना बाजूला ठेवून मतदान केलं. नाही, सहानुभूती आहे त्यांच्या प्रती, पण थोडेसे पार्टी लाईन्सवर त्यांनी मतदान केलं असावं असं वाटलं होतं. आणि बाबूसचा होल्ड आहे, कारण पालिका त्यांच्याकडे आहे, महापालिका, पणजी महापालिका. हो. त्यामुळे त्यांना थोडी ऍडव्हान्टेज होती, पण सहानुभूती यांना होती, उत्पन्न होती. ते वोट मध्ये कितपत कन्वर्ट होईल याबद्दल खात्री नव्हती. बरं, एक मयुरेशजी छोटासा प्रश्न. आपण गोव्यातलं बघितलं तर आतापर्यंत फक्त 9 जागांचे कल हाती येत आहेत आपल्या. थोडंसं संथ गतीनं सुरू आहे मतमोजणी गोव्यामध्ये, काय कारण? हो, 11 पर्यंत यायला पाहिजे पूर्ण निकाल असं होतं, कारण तसं सांगितलं होतं आयोगानं. पण अजून थोडस संथ वाटतंय, 12, 12:30 पण येईल असं वाटतंय. बर, आपण एक मॅजिक वॉलवर आपण पटकन नजर टाकूयात, काय आपल्याला मॅजिक वॉल सांगते. या मॅजिक वॉलच्या माध्यमातून प्रत्येक 5ही राज्यातल्या प्रत्येक सीटच्या संदर्भातली प्रत्येक घडामोड विलास आपण दाखवू शकतो, आणि म्हणूनच त्याला मॅजिक वॉल असं म्हणतात. निश्चितच ह्या मॅजिक वॉलवर आपण नजर टाकतोय. आपण सुरुवातीला उत्तर प्रदेशला जाऊया. उत्तर प्रदेशचं चित्र काय सांगतंय हे बघा. आता याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भगवा रंग दिसतो. हा भगवा रंग भाजपचा आहे, लाल रंग हा सपाचा आहे, आणि अधूनमधून दिसणारी कुठेतरी बसपा दिसतेय. जसं प्रचारामध्ये बसपा फारशी दिसली नाही, तशी इथं सुद्धा या नकाशामध्ये बसपा फारशी दिसत नाहीये. मॅजिक बघूयात काय ती. 2017ला काय होतं तर 312 जागा भाजपला मिळाल्या होत्या. 49.57% इतकं मतं मिळाली होती. सपाला 47 जागा, 21% मतं. बसपाला 19 जागा, 22% मतं. बघा किती कमाल. त्या मानाने जागा कमी मिळून सुद्धा बसपाचा जे पर्सेंटेज आहे ते चांगलं होतं. पण 2022 मध्ये आता जे कल येत आहेत त्याची स्थिती जर का पाहिली तर भाजपचा आकडा झपाट्यानं वाढताना दिसतोय. म्हणजे हळूहळू भाजप वाढत चाललाय, पण त्या मानाने बसपा आणि काँग्रेस मात्र वाढत नाहीये. म्हणजे भाजप 143, पण तरी 36 जागांचं नुकसान आहे. आणि चित्र कसं बदललंय तुम्ही पाहू शकता. म्हणजे बदलतंय, हे अजून बदललेलं नाही. सपा 58 जागांवर पुढे आहे. 39 जागांचा फायदा सपाला होताना दिसतोय. बसपा 4 जागांवर पुढे आहे, 2 जागांचं नुकसान आहे. काँग्रेस 4 जागांवर पुढे आहे, 1 जागेचा फायदा सुद्धा काँग्रेसला होताना दिसतोय. पण खरं तर याच्याबद्दल सचिन सावंत यांना विचारायला हवं. सचिन सावंतजी, खरं तर तुमच्याकडचा सगळ्यात बेस्ट जो चेहरा आहे, तो चेहरा म्हणजे ज्याच्याबद्दल खूप लोकांना उत्सुकता होती, तो म्हणजे प्रियंका गांधींचा चेहरा. एक करिश्मॅटिक नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. हा इतका करिश्मॅटिक चेहरा अनेक घोषणांसह उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत उतरवला गेला. मुख्यमंत्री पदाचा चेहरा माझ्याशिवाय दुसरं कोण, हे स्टेटमेंट सुद्धा त्यांचं होतं. पण जनता मात्र त्यांना नाकारतीये असं का दिसतंय? नाही, आता तिथं म्हणजे मला असं वाटतं की काँग्रेस पक्षाची जर पार्श्वभूमी तुम्ही पाहिली तर गेल्या अनेक वर्षामध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता तिथे नाही. जिल्हा परिषदेवरती देखील फार निवडक ठिकाणी आम्ही आहोत. आणि गेल्या विशेषतः 2017च्या निवडणुकीमध्ये 6.5% मतदान झालं होतं आणि 7 जागा आमच्या त्या संदर्भामध्ये तिथं होत्या. अशा पार्श्वभूमीवर प्रियंका गांधीजी तिथं काँग्रेसला बळ देण्यासाठी प्रयत्न करत होत्या आणि त्यांनी एक सकारात्मक अजेंड्यावरती काम केलं.
महिलांच्या प्रश्नावरती, विकासाच्या प्रश्नावरती त्या ठिकाणी दिलं. मला असं वाटतं की मतदानामध्ये आपल्याला वाढ झालेली काँग्रेस पक्षाची दिसेल आणि ही जी काही सुरुवात आहे ती काँग्रेस पक्षाची महिलांचा प्रश्न म्हणताय, पण तुम्ही एका पाठोपाठ एक 3 ज्या महिला चेहऱ्यांना समोर आणलं तुमच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून, या एका पाठोपाठ एक सगळ्या जणी काँग्रेसच्या बद्दल वाईट बोलायला लागल्यानंतर त्याचाही फटका बसला कुठेतरी? नाही, मला म्हणजे तिकडची परिस्थिती तुम्ही सांगा. मी 2007 पासून तिथं म्हणजे प्रचाराला गेलो होतो, 2007 ला गेलो होतो. त्यामुळे तिथलं जे विशेषतः उत्तर प्रदेशचं जे राजकारण जे जातीयता आणि धर्मांधतेच्या पार्श्वभूमीवर आहे, तिथं विकासाच्या अजेंड्यावरती कुठल्याही तऱ्हेचं मतदान गेल्या अनेक वर्षामध्ये झालेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस आपला पुन्हा पाय रोवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतेय. मला असं वाटतं की आताची जी कामगिरी आहे ती पुढच्या कालावधीमध्ये अतिशय चांगल्या उज्ज्वल भविष्यासाठी पायाभरणी करणारी असेल असं माझं मत. पण नाही सचिन सावंतजी एक प्रामाणिकपणे उत्तर द्या, प्रामाणिकपणे उत्तर हवंय तुमच्याकडून. हे बघा, काँग्रेसचा देशातला त्यांचा एक मतदार म्हणून जो ओळखला जातो, तो मतदार सुद्धा उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसच्या सोबत नाहीये. तो कधी बसपा सोबत जाताना दिसला तर कधी तो सपा सोबत जाताना दिसला. असं का झालंय की काँग्रेसच्या हातून गेलेला हा मतदार त्यांच्याकडे परत यायला तयार नाहीये? नेतृत्वाचं नाव नव्हतं आतापर्यंत, नेतृत्वात म्हणजे चेहरा नव्हता म्हणून ते लोक येत नव्हते असं म्हटलं गेलं. पण आता तर खुद्द प्रियंका गांधी ज्यांनी सांगितलं मुख्यमंत्री मी असणार आहे, कोण असणार आहे चेहरा, अशा वेळी सुद्धा हा मतदार तुमच्याकडे येत नाहीये. याचं कारण काय आहे? हे बघा, पहिली गोष्ट लक्षात घ्या की उत्तर प्रदेशची जर तुम्ही पार्श्वभूमी पाहिली तर 1989 सालापासून काँग्रेस तिथं सत्तेवर नाहीये. आणि त्याच्या मागची पार्श्वभूमी तिथं ही आहे की कमंडल मंडल जे ज्या पद्धतीचं राजकारण झालं, त्यानंतरचं जे काही एक जातीयतेचं ध्रुवीकरण तिकडे झालं, एक ओबीसी समाजाचं तिकडे झालं, त्याच्यापासून तो काँग्रेसचा जो बेस होता तिथला तो तिथनं झालेला आहे. आणि तो लगेचच आणणं इतकं काही म्हणजे तिथे, आणि ते विशेषतः याला काउबेल्ट ज्या ठिकाणी म्हणतो त्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचं राजकारण तिथं जर झालं 2014 पासूनचं, त्याचा जो प्रभाव तिथे पडलेला आहे, त्यातनं हे मला असं वाटतं की अतिशय कठीण कामगिरी उत्तर प्रदेशमध्ये होती. तरी देखील प्रियंका गांधीजी हे शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला असं वाटतं की भविष्यामध्ये तशाच पद्धतीने लागून राहिल्यानंतर लोकसभेमध्ये चांगले निकाल आमच्या हातात. खरं तर मला त्याच्याबद्दल पण विचारायचं आहे की प्रियंका गांधींनी जेवढे रोड शो केले त्या प्रत्येक रोड शोला अक्षरशः रस्ते दिसत नव्हते, एवढा जनसमुदाय होता, पण ते मतात का परिवर्तित होत नाही? एक महत्त्वाचे अपडेट गोव्यात नाही येतात आपल्याकडे. आपण गोव्यातल्या अपडेटवर झपाट्यानं नजर टाकूयात. काँग्रेस 5 जागांवर आघाडीवर आहे. गोव्यामध्ये भाजप 3 जागांवर आघाडीवर आहे. आणि अपडेट त्याही पलीकडची अशी आहे की पडद्यामागे घडामोडी घडायला लागलेत आणि आता पुन्हा एकदा स्थान बदललं विलास. मगाशी राजस्थानची चर्चा होती, आता आमदार किंवा जे निवडून येतील ते किंवा संभाव्य हे सगळे आता लोणावळ्यात येणार आहेत. स्वाती लोखंडे आपल्यासोबत. स्वाती, ही आताची महत्वाची बातमी आहे की काँग्रेस आपल्या नवनिर्वाचित आमदारांना थेट लोणावळ्यात घेऊन जाणार आहे. याआधी खरं तर महाराष्ट्राची रणनीती ठरवत होती की नेमकं कुठे ठेवायचं, मुंबई की पुण्यात की आणखी कुठे, यावर आता शिक्कामोर्तब झालं की महाराष्ट्रातल्या लोणावळ्यामध्ये खरं तर या सगळ्या नवनिर्वाचित आमदारांना नेलं जाणार आहे. विशेष म्हणजे जर आपण बघितलं की आतापर्यंत हे कन्फर्म होत नव्हतं की नेमकं कुठे नेलं जाते. पण आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की आता जो काही ट्रेंड आहे तो पाहता काँग्रेसनं ही काळजी घेतलेली आहे. आणि आपल्या बरोबर सुनील केदार आहेत. स्वाती, मी तुला थोडंसं थांबवतो. मयुरेश वाटवे आहेत आपल्यासोबत. मयुरेशजी, भाजप आणि काँग्रेस यांच्यात काटेकी टक्कर, पण या दोघांचं एक कर्नाटक आणि महाराष्ट्र कनेक्शन काय आहे याची उत्सुकता आहे. दोघांचेही प्रभारी कर्नाटकचे, दोघांची निवडणूक सांभाळत आहेत ते सगळे नेते महाराष्ट्रातले. मयुरेशजी, माझा आवाज येतोय? हो येतोय. हा, बोला. मागच्या वेळेला जो गोंधळ झाला तो होता म्हणजे फक्त ठरवायचं होतं काय की नेता कोण आहे. आता ते राज्यपाल पदाचा गैरउपयोग वगैरे हे सुरूच आहे, म्हणजे सर्व केंद्रीय सत्तांनी तो केलेला आहे. पण मुळात ते हेच ठरवू शकले नव्हते, नेता ठरवू शकले नव्हते. त्यामुळे त्यांचे जे 17 आमदार आले होते त्यातल्या एका आमदाराने वैतागून तर तिथेच राजीनामा देऊन टाकला. त्यांनी शपथ पण घेतली नाही आमदार पदाची. बस ठीक आहे, आपण गोव्याला जाऊया. सुनील केदारे हे आपले मंत्री स्वाती लोखंडे डोके यांच्या सोबत आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जाऊया. स्वाती, काय त्यांचं म्हणणं आहे ते सांगा, नंतर प्रश्न विचारतो.
अगदी थेट आधी आपण त्यांच्याकडे जाऊया आणि एकूणच गोव्याचा ट्रेंड पाहता तुम्हाला काय वाटतंय? 100% यावेळेस आम्ही गोव्यामध्ये काँग्रेस सरकार स्थापन करणार आहे. गोव्याच्या लोकांनी एकतर्फे निर्णय घेऊन टाकलेला आहे आणि जेव्हा लोक निर्णय करतात तेव्हा त्याला कोणी थांबू शकत नाही. आज या गोव्याच्या निकालून स्पष्ट होणार आहे. बरं, पण आपण जर बघितलं एक विशेष महत्वाची बातमी आपल्या सगळ्यांना सांगायची आणि सुनील केदारांकडे त्याचं उत्तर घ्यायचं आहे की प्रमोद सावंत यांच्या मतदारसंघामध्ये धर्मेश संग्रानी हे काँग्रेसचे उमेदवार पुढे आहेत. खरं तर आतापर्यंत 2 टर्म आगे ते हरले होते आणि यावेळेला मात्र प्रमोद सावंत यांच्या समोर ते उभे ठाकलेत आणि आता आघाडीवर आहेत. 100% त्याचाच अर्थ असा की यावेळेस गोव्याच्या लोकांनी यावेळेस काँग्रेसला मतदान करण्याचा निर्णय घेऊन टाकलेला आहे. जरी मागच्या वेळेस काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेल्या लोकांनी काँग्रेस सोडून दुसऱ्या पक्षात गेलं, ते लोकांना कधी त्या ठिकाणी मान्य झालं नाही, पुढे मान्य होणार नाही. याचं कुठेतरी आज गोव्याच्या मतदानात सिद्ध झालेलं आहे आणि इथून इकडे देशामध्ये सुद्धा अशाच प्रकारचं वातावरण असं आमचा ठाम विश्वास. आमची सूत्र असं म्हणते तुम्ही इथल्या नवनिर्वाचित आमदारांना थेट महाराष्ट्रात घेऊन जाताय, तुम्ही त्यांचं संरक्षण करणार आहात म्हणे लोणावळ्यात नेऊन. अशी तर वेळ येऊ नये आम्हाला इथून लोकांना दुसरे न्यायचं, पण आलीच आमची अशी वेळ त्या ठिकाणी. एखाद्या वेळेस सांगता येत नाही, कारण केंद्रातलं सरकार हे जनमताच्या आधारावर चालणारं विचारधाराचं सरकार नाही आहे. यंत्रणेचा उपयोग करून सरकार स्थापन करण्याची त्यांची मानसिकता आणि विचारधारा आहे. अशा याच्यामध्ये आमच्या लोकांचं त्या ठिकाणी एकत्र ठेवणं आम्हाला त्या ठिकाणी क्रमप्राप्त आहे. त्यासाठी विश्वास नाही का तुमच्या आमदारांना? आमच्या आमदारावर आमचा पूर्ण विश्वास आहे, पण केंद्राचं जे सरकार आहे ते सरकार यंत्रणेचा वापर करून सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करत असतात. हे आपण याच्या अगोदर सुद्धा बरेच राज्यात पाहिलेलं आहे. ते मध्य प्रदेश असो की कर्नाटक असो की त्या ठिकाणी गुजरात असो किंवा मग गुजरातमध्ये मागच्या वेळेस गोव्यामध्ये झालेल्या काँग्रेसचे निवडून आलेल्या आमदाराचा विषय असो. म्हणून अशा वेळेस आपल्या पक्षाला, आपल्या आमदारांना प्रोटेक्शन देणं, त्यांना एकत्र ठेवणं हे काँग्रेस पक्षाचं त्या ठिकाणी कामच आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही महाराष्ट्रात ह्या लोकांना घेऊन त्या ठिकाणी सेफ ठेवू. काल रात्रीच म्हणे राज्यपालांची तुम्ही वेळ मागितलेली आहे. मागचा अनुभव पाहता तुम्ही आता शहाणे झालात असं म्हटलं जात आहे. मागच्या अनुभव लक्षात घेता नवीन सुधारणा करावंच लागतात. ते प्रत्येक विषयातच होतात आहे, ते प्रत्येक क्षेत्रात होतात आहे आणि त्या पद्धतीने आम्ही पुढे जातोय. मला सांगा की आता एकूण जो ट्रेंड पाहता तुम्हाला काय वाटतं की त्रिशंकू परिस्थिती असेल, काय असेल का तुम्हाला बहुमत मिळतंय, काय वाटतंय? गोव्यामध्ये आम्ही 100% काँग्रेसच्याच चिन्हावर निवडून आलेल्या लोकांचं सरकार स्थापन करणार आहे. हे ट्रेंडवरून सिद्ध झालेलं आहे. पण तुम्ही एमजीपीला सातत्यानं तुमचं बोलणं सुरू आहे. तुम्ही म्हणताय एमजीपी आमच्यासोबत आहे, बीजेपी म्हणते एमजीपी आमच्यासोबत आहे. एमजीपी हा किंगमेकर ठरतो, त्यामुळे एमजीपीला जर तुमच्यासोबत घ्यायचं असेल तर त्याला तुम्ही मुख्यमंत्री पद देणार? एमजीपीचं भवितव्य काय आहे, एमजीपी कोणीकडे जाऊ हा त्यांच्या पक्षाचा तो अधिकार आहे. आम्ही आमच्याकडनं अँटी बीजेपीचे विरोधात जेवढी विचारधारा आहे त्यांना एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसं आमचं केंद्र नेतृत्वाने तशा प्रकारे सिग्नल दिले आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्याच प्रकारचं आम्ही सरकार स्थापन केलं आहे. म्हणजे आप आणि टीएमसी पण गोव्यामध्ये तुमच्यासोबत असणार आहे? जी लोक भारतीय जनता पार्टीच्या विचारधाराच्या विरोधात आहे त्या सगळ्याला एकत्र आणून ह्या देशामध्ये शांततेचं आणि सलोख्याचं वातावरण आणि राजकारण करण्याचं आमचा त्या ठिकाणी धोरण आहे. जर महाविकास आघाडी महाराष्ट्रातली बघितली तर काहीशी तशीच आघाडी आहे, म्हणजे सेना आणि एनसीपीला सोबत घेण्याचा पण मानस आहे. मी पुन्हा आपल्याला सांगतो की जे लोक जातीवादी पक्षाच्या विरोधात आहेत त्या सगळ्या लोकांना एकत्र आणून ह्या देशाला सुरक्षित ठेवण्याचा या काँग्रेस सरकारचं धोरण आहे. मिलिंद, आपण ऐकतोय की काँग्रेस फार कॉन्फिडंट आहे आणि तरीही आपल्याला हा कॉन्फिडन्स एका बाजूला बघायला मिळतो आणि दुसऱ्या बाजूला हेही बघायला मिळतं की काँग्रेस आपल्या आमदारांना, नवनिर्वाचित आमदारांना किंवा आता जे आपण ज्यांना उमेदवार म्हणू अशांना महाराष्ट्रात घेऊन जाणार आहे. तर महाराष्ट्रातच का? जवळ आहे, वेळ लागणार नाही आणि महाराष्ट्रामध्ये वेळेचं भान लक्षात घेता महाराष्ट्रात घेऊन जाऊ. त्यामुळे आपल्याला हे बघायला मिळतंय की महाराष्ट्रात आपल्या सगळ्या आमदारांना घेऊन काँग्रेस जाणार आहे आणि त्यांचं संरक्षण करणार आहे, फुटू नये त्याची काळजी घेणार आहे. स्वाती, वातावरण जरी तिकडचं तापलेलं असलं आता या निवडणुकीच्या सगळ्या मतदानातल्या कलानुसार जे काही येतंय त्याच्यानुसार वातावरण सगळं तापलेलं आहे गोव्याचं. आता ते थंड करायला कदाचित लोणावळ्याची थंड हवा त्यांना खाऊ घातली जाईल. पण मुद्दा हा आहे स्वाती की या निवडणुकीत पहिल्यांदा गोव्याच्या राजकारणात महाराष्ट्राचा प्रभाव हा अतिशय मोठा दिसला. ठाकरे, पवार आणि फडणवीस हे तिघांची प्रतिष्ठा या निवडणुकीमध्ये पणाला लागलेली दिसली. ठाकरे मैदानात उतरले, पवारांनी सुद्धा ताकद लावली आणि फडणवीस तर प्रभारी होते. त्यामुळे महाराष्ट्रातल्या या दिग्गज नेत्यांचा प्रभाव गोव्याच्या राजकारणात आणि पुन्हा त्यांच्या प्रतिष्ठेची कसोटी म्हणायची
नक्कीच आपण याचं उत्तर थेट सुनील केदार यांच्याकडनंच घेऊया. कारण आपण बघितलं की महाविकास आघाडी स्थापन करणं खरं तर न भूतो न भविष्यती असं एक होतं आणि त्यामुळे जर या तीन पक्ष म्हणजे शिवसेना, काँग्रेस आणि एनसीपी एकत्र येऊन जर महाराष्ट्र सरकार स्थापन करू शकतं तर काँग्रेसचा जो काही जे समीकरण होतं त्याचा इथे वापर करण्यासाठी खरं तर महाराष्ट्रातला करिश्मा इथे लागू केला जातो किंवा महाराष्ट्राचा पॅटर्न इथे लागू केला जातोय. महाराष्ट्र पॅटर्न म्हणून नाही की सगळीकडेच आपण बघितलं असाल त्या ठिकाणी की का महाराष्ट्र याच्या अगोदर आम्ही कर्नाटकमध्ये केलं नाही का? जे विचारधारा जो पक्ष भारतीय जनता पार्टीच्या जातीवादी विचारधारापासून अलग आहे त्या सगळ्या पक्षाला एकत्र आणून सरकार स्थापन करण्याचा हा केंद्र नेतृत्व आहे काँग्रेसचं. त्यांनी तशा पद्धतीने सूचना दिलेल्या आहेत. ही तुमची कसोटी आहे असंही म्हटलं जातं. ही तुमची कसोटी कारण तुम्हाला जबाबदारी दिली या विश्वासानं, पण ती तुमची कसोटी असणार आहे. 100% आमची ही कसोटी आहे. त्याच्यामध्ये आम्हाला सगळ्या लोकांना एकत्र घेणार आणि आम्ही करून दाखवणार. जे महाराष्ट्रात भूतन भविष्य कोणाच्या स्वप्नात नव्हतं जे करून दाखवलं तशा प्रकारचं आम्ही त्या ठिकाणी त्यांना विचारा, शिवसेना जर किंगमेकरच्या भूमिकेत असेल तर आम्ही मुख्यमंत्री पद मागू असं शिवसेनेचे नेते म्हणाले आता इथं. त्यांना विचारा, बार्गेनिंग पॉवर त्यांची जर वाढली तर तुम्ही काय देणार? या प्रश्नाचं उत्तर घेऊया. शिवसेनेचं असं म्हणणं आहे की आम्ही किंगमेकर असो तर आम्ही मुख्यमंत्री पद मागणार. 100% ह्या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापल्या पक्षासाठी पद मागणं हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. पण शेवटी एकत्र आणि जेव्हा आपण बसतो त्या ठिकाणी एकत्र आपण ज्यावेळेस बसतो विचारविनिमय करतो त्यावेळेस मात्र मोठ्या मनानं मोठ्या विचारानं निर्णय घ्यायचा असतो. आणि ही गोष्ट तेवढीच खरी की ह्या देशामध्ये भारतीय जनता पार्टीला मदत करण्यासाठी त्यांच्या मुख्यमंत्री कुणाचा असेल मग हा प्रश्न आहे की मुख्यमंत्री समजा तुमचं गठबंधन झालं अनेक पक्षांबरोबर अपक्षांबरोबर मुख्यमंत्री तुमचाच असेल. 100% मी आपल्याला सांगतो की पहिले आकडे आपल्याकडे नीट पूर्ण आल्यानंतरच याचा निर्णय होईल. पण एवढं सांगतो की या गोव्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार बसणार नाही. काँग्रेस फार कॉन्फिडंट आहे आणि याच कॉन्फिडन्सच्या बळावर याच आत्मविश्वासाच्या बळावर आपल्याला माहिती आहे की भर रात्री राज्यपालांची वेळ मागितली गेली आहे. 3 वाजताची वेळ मागितली गेलेली आहे कारण 4 वाजता भाजपचे सगळे उमेदवार एकत्र येणार आहेत आणि भाजपच्या आधीच आपण थेट राज्यपालांकडे पोहोचावं. मागच्या वेळेला जे झालं ते आता होऊ नये आणि म्हणजे मागे ठेच लागली त्यामुळे आता ठेच लागू नये याची काळजी पुढे काँग्रेस घेते. पण आता आपल्या ट्रेंडवरनं कळतच आहे की काय होते नेमकं आणि आपण यावर लक्ष ठेवूच. विलास. स्वाती, धन्यवाद. तुमच्याकडून सगळे अपडेट घेऊ पण मला आता किशोर तिवारींकडे जायचंय. सर बघा, किशोर तिवारीजी, तिकडे गोव्यातल्या आमदारांना आता लोणावळ्यात आणलं जात आहे. पण आम्ही असं ऐकलं होतं महाराष्ट्रामध्ये 10 तारखेची पण काहीतरी डेडलाईन होती. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपले सगळे आमदार व्यवस्थित आहेत, यांच्याशी संपर्क आहे, ते सगळे महाराष्ट्रातच आहेत. काय आहे त्याच्याबद्दलची अपडेट महाराष्ट्राला एकदा द्या. नाही विलास बडे, खरं सांगायचं म्हणजे महाराष्ट्रात 180 आमदार आमच्याकडे आहेत आणि भाजपचे अनेक आमदार जे निवडून आले त्याच्यात अर्ध्यापेक्षा जास्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून गेलेले आहेत. तर महाराष्ट्रात स्थिर सरकार आहे. फक्त ईडी IT यांचा त्रास खूप आहे आणि दररोजच्या प्रेस कॉन्फरन्सचाही त्रास आहे. अजून आता मी सांगतो तुम्हाला, भाजपसाठी तर चांगली गोष्ट आहे की गोव्यामध्येही भाजपची तुमच्या मतेही आघाडी वाढली आहे आणि उत्तर प्रदेशमध्ये तर दुसऱ्या चॅनलमध्ये भाजपला 203चा जो क्रॉस मार्क होता त्याच्या फार वर गेला आहे आणि पंजाबमध्ये आप सुद्धा गेला आहे. तर मला वाटते काँग्रेसचं एक राज्य त्यांच्या हातातून जाईल आणि आता गोव्यात काँग्रेसचं राज्य येईल तर बरं होईल. ठीक आहे, तुम्ही मित्रासाठी शुभेच्छा देताय, तुमचाही त्याच्यात फायदाच निश्चितपणे असणार आहे. पण मला सचिन सावंतांना अतिशय गांभीर्याने एक प्रश्न विचारायचा आहे. सचिन सावंतजी, ते डेडलाईन वगैरे सोडून द्या, आपण त्याला किती गांभीर्याने घेता किंवा काय हा मुद्दा नाहीये. पण आज ही चर्चा निश्चितपणे गांभीर्याने होतीये की जर उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा वारू उधळला पुन्हा एकदा, तिथलं त्यांना मॅन्डेट खूप मोठ्या प्रमाणात मिळालं तर भाजप हा महाराष्ट्रामध्ये अतिशय आक्रमक होईल अशी शक्यता वर्तवली जाते. ते आक्रमण थोपवण्यासाठी तुम्ही सज्ज आहात का? तुम्हाला वाटतं का असं काही होऊ शकतं? नाही, आक्रमण कुठलं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे आक्रमण हे लोकशाहीवरती आहे, हे काही केवळ महाराष्ट्र विकास आघाडी सरकारवर नाही. कारण भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जी भर पडलेली आहे त्याच्यामध्ये ईडीचे अधिकारी, इन्कम टॅक्सचे अधिकारी आणि सगळ्या राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची भर पडलेली आहे.
त्यातले अधिकारी काही आपण त्या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक लढताना देखील पाहतो आहोत. नाही, पण त्यामुळे आता मला त्याला असं काही वाटतं अर्थ राहिला नाही ना. आता त्याला काही अर्थ राहिला नाही तुमच्या त्या दाव्यांमध्ये, कारण तुम्ही सुद्धा वेगळं काही करत नाही आहात. देवेंद्र फडणवीसांनी दाखवून दिलं, पुरावेच दिले तुमच्याकडे. जे सत्तेसाठी ते करताय ते तुम्ही करताय. त्यामुळे आता याच्यामध्ये काही नवीन राहिलेलं नाही असं मला वाटतं. आता हे थोपवण्यासाठी तुम्ही काय करणार आहात? विलास, पहिली गोष्ट अशी की तुम्ही निष्कर्षाप्रती येताय, जसं काही आपण चौकशी समितीचे अध्यक्ष आहात आणि त्या चौकशीचा निष्कर्ष लागलेला आहे. त्याच्यामध्ये जे काही त्यांनी आणलेलं आहे त्याची तपासणी होईल आणि त्यानंतर त्या संदर्भामध्ये कोण त्याच्यात दोषी आहे किंवा नाही आहे किंवा हे सगळं मनगडंत हे निश्चितपणे येईल. त्यामुळे त्यापूर्वी पत्रकार म्हणून देखील आपण अशा पद्धतीच्या निष्कर्षावर येऊ नये. बरं, सचिनजी निष्कर्ष काढत नाही काही वेळा निष्कर्ष नाही, पण त्याचा प्रतिवाद करायला सुद्धा तुम्ही आतापर्यंत पुढे कुणी आलेले नाहीयेत. हे पण महाराष्ट्र बघतोय. आम्ही बघू आणि ठरवू इथपर्यंत सगळं सुरू आहे. ठीक आहे, मी थोडंसं थांबवतो दोघांनाही. शाजिया इल्मी भाजपच्या नेत्या, त्यांची एक प्रतिक्रिया आहे, पाहूयात. देखिए, तो बहुत ही अच्छी बात है क्योंकि एक तरह से तो ये अखिलेश जी द्वारा अपनी हार मानना तय है, क्योंकि जैसे ही उन्होंने ईवीएम का रोना शुरू किया, विलाप मंडली शुरू हुई, तो वो साफ जाहिर है कि वो अपनी हार मान रहे हैं और उनको लगा कि सारे पोल्स तो गलत नहीं हो सकते। और यहाँ तक कि CSDS लोक नीति का भी जब पोल बाकायदा एक बढ़त दे रहा है, और मुझे लगता है एक बहुत बड़ा एक तबका है और वो है लाभार्थियों का, और वो साइलेंट वोटर है, और वो उसमें पूरा तबका, और वो आइडेंटिटी जो है वोटर की, जो आइडेंटिटी कहा जाता है, उसमें सब धर्मों के लोग हैं, सब मजहबों के लोग हैं और सब जात के लोग हैं, और वो एक गरीब तबका है और उसको पहली बार कुछ मिला है। और मुझे लगता है ये वो तबका है, और ये सारी की सारी सोशल इंजीनियरिंग इन सारी पार्टियों की जो लगातार करती आ रही हैं, ये जो चेतना है जो जगी है गरीबों में, और ये पूरा तो अंत्योदय का जो बरं, शाजिया इल्मींचं म्हणणं आहे की उत्तर प्रदेशात आम्ही फारच चांगल्या प्रकारची कामगिरी करू. पाहूयात, कारण उत्तर प्रदेशमध्ये चांगली कामगिरी करताना दिसत आहे. पण आपल्यासोबत जोडले गेलेत भाजपचे नेते गिरीश महाजन. गिरीश भाऊ, स्वागत आहे आपलं. विधानसभेतल्या सगळ्या त्या पेनड्राईव्ह बॉम्बमुळे अजूनही थोडेसे चिंतेत आहात का? उत्तर प्रदेश आणि गोव्याचे निकाल पाहून खुश आहात? नाही, पेनड्राईव्हमुळे चिंता सरकारला करायची आहे, आम्हाला नाही. कारण त्यांचं जे ऑपरेशन त्या ठिकाणी झालेलं आहे त्याच्यामध्ये त्यांची सगळी पोलखोल झालेली आहे. त्यांनी आता काही म्हटलं, किती म्हटलं तर त्यांनी फक्त CBI चौकशी करावी. ते करणार नसेल तर आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ आणि तिथून CBIची चौकशी लावू आणि नंतर मग त्यांचा सगळा बुरखा फाडण्याचं काम या ठिकाणी होईल. पण आज आपण उत्तर प्रदेशमध्ये बघतोय, देशामध्ये बघतोय, एक पंजाब जर सोडलं तर चारही राज्यामधली परिस्थिती आपण बघतोय. अतिशय अनुकूल अशी परिस्थिती आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लोकांनी आज भाजपला एक हाती सत्तेचं ठरवलं असं दिसतंय. आज उत्तर प्रदेशमध्ये ज्या ठिकाणी नवीन वेळा तर्कवितर्क लढवले जात होते, आज मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, योगीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, आणि विशेष म्हणजे आता जे सांगितलं अंत्योदय, की शेवटच्या माणसापर्यंत त्याचा विचार करून, मग घरामध्ये त्याला गॅस असेल, त्याला इलेक्ट्रिकचं कनेक्शन असेल, त्याला घर असेल, त्याला शौचालय असेल, त्याला अडचणीच्या काळामध्ये मोफत धान्य असेल. मी स्वतः जवळपास 15-18 दिवस उत्तर प्रदेशमध्ये होतो, गोव्याला आधी होतो. पण उत्तर प्रदेश मी गेल्यावर जो गरीब माणूस आहे अगदी सायलेंट वोटर होता आणि त्याला हेच वाटत होतं की मला कोणी दिलं आजपर्यंत, हे फक्त मला मोदीजींनी दिलेलं आहे. मोदींनी दिलेलं आहे. अगदी अडचणीच्या काळामध्ये घरपोच मोफत धान्य देण्याचं काम कोणी केलं, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नाही, राम, राष्ट्र आणि रेशन हे सगळं काम केलेलं आहे, त्या योजना सगळ्या काम केलेल्या आहेत. पण आता उत्तर प्रदेशमध्ये तुम्ही वाट बघत होता ज्या गोष्टीची, ते झालेलं दिसतंय किंवा तसं होताना दिसतंय. आणि त्यानंतर तुमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे असं म्हणाले की 10 तारखेनंतर बघा काय होतंय. काय मग झाली का तयारी सगळी? नाही, ते आमचे अध्यक्ष आहेत, हे ते सांगू शकतील. मला त्या संदर्भामध्ये काही फार माहिती नाही. अशा मिशनचे तुम्ही खूप अनुकूल शिलेदार असतात. नाही, मी शिलेदार आहे, पण मी त्या बाबतीमध्ये आज कुठलंही भाष्य करणार नाही. दादा आमचे वरिष्ठ नेते आहेत, अध्यक्ष आहेत, त्यांना अधिक माहिती या बाबतीमधली आहे. परंतु आज चांगल्याचे धाबे दण आणलेले आहेत. जे सगळे तोंडाचे वाफा सोडत होते, जे वाफात बडबड करत होते, त्यांचे तोंडात बंद झालेले आहेत. शेवटी त्यांना सवयच आहे, ते काही झालं तरी मेरी टांग उपर हा त्यांचा स्वभाव आहे. परंतु आज त्यांना कळेल की बाबा आपण कुठे आहोत, कुठे होतो
आणि आज कुठे आहोत आणि पुढे आपलं काय होईल याची चिंता आता मात्र त्यांनी नक्की केली पाहिजे. आणि म्हणून आज सगळ्याच म्हणजे अगदी एकमुखी नेतृत्व, मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज लोकांनी उत्तर प्रदेशमध्ये, सगळ्यात मोठं राज्य उत्तर प्रदेश आहे, सगळ्या देशाचं लक्ष याच राज्याकडे की इथे जर विजय झाला तर पुढच्या 24च्या निवडणुका सरळ एक हाती होतील असं जे चित्र होतं ते आज मला वाटतं स्पष्ट होताना दिसतंय. अजून निकाल आले नाही. एक महत्वाचे अपडेट आपल्याकडे येते. मी येतो तुमच्याकडे, गिरीभाऊ येतो तुमच्याकडे. मिलिंद सर, गोव्यातलं चित्र सातत्यानं बदलत आहे आणि काँग्रेससाठी चिंता वाढवणारं हे चित्र आहे. गोव्यातलं चित्र झपाट्यानं बदलत आहे आणि सचिनजी तुमच्याही माहितीकरता महत्वाची अपडेट. आतापर्यंत 25 जागांचे कल आपल्याला आलेले आहेत 40 पैकी. मतमोजणी अजूनही थोडीशी संथ सुरू आहे गोव्यातली. उत्तर गोव्यातली चालली आहे झपाट्यानं, दक्षिण गोव्यातली मतमोजणी मात्र थोडी संथ सुरू आहे. आतापर्यंतचे जे कल आहेत त्यात भाजप 13 ठिकाणी आघाडीवर आहे, 4 जागांचा फायदा होताना दिसतोय. काँग्रेस फक्त 5 ठिकाणी आघाडीवर आहे, 7 जागांचं नुकसान होताना दिसतंय सचिनजी काँग्रेसला. अपक्ष आणि इतर हे 4 ठिकाणी. आप एका जागेवर आघाडीवर आहे आणि तृणमूल काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहे. मला सचिनजींना विचारायचं आहे, सचिनजी मगाशी सुनील केदार होते, तेही म्हणत होते निश्चितपणे एक हाती सत्ता मिळवू. तुमच्याही बोलण्यात तो आत्मविश्वास जाणत होता. एक्झिट पोलमध्ये तर 50-50 होतं, पण ही आकडेवारी पाहता भाजप लवकरच बहुमताच्या जवळ सुद्धा पोहोचू शकतं आणि त्यातही काँग्रेसला 7 जागांचं नुकसान. सचिनजी. मिलिंदजी, मला असं वाटतं की निकाल लागल्यानंतरच आपण त्या ठिकाणी बोलू. कारण हे तुम्हाला माहिती आहे का की गोव्यामध्ये प्रत्येक मतदारसंघ हा आपल्या महानगरपालिका जे आहे, मुंबई महानगरपालिका, त्याच्याही पेक्षा लहान आहे. त्यामुळे मार्जिन जे असतं ते इतकं थिन असतं मार्जिन की तुम्हाला जोपर्यंत निकाल येत नाही तोपर्यंत ते सांगता येणं अशक्य असतं. आणि दुसरीकडे तुम्हाला म्हणजे त्याच जर उदाहरण द्यायचं झालं तर इतर जे काही चॅनल दाखवत आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे आकडे आहेत. म्हणजे असं काही एकत्र आकडे आहेत असं दिसत नाही. काही ठिकाणी काँग्रेस पुढे देखील दिसते. तर मला असं वाटतं की आपण त्या एकंदर निकाल येईपर्यंत थांबूया. काय परिस्थिती आहे ते आपण थांबूया. कारण अतिशय महत्वाची बातमी न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे ती म्हणजे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप हे आता बहुमताच्या जवळ पोहोचलेला आहे. 197 जागांवरती आता भाजप पुढे आहे. समाजवादी पार्टी 81 जागांवरती, बसपा केवळ 6 जागांवरती, काँग्रेस 5 जागांवरती आणि इतरांची तर आता काही या सगळ्या राजकीय पटलावरती काही दखल सुद्धा घेतली जाणार नाही, कारण केवळ 1 जागा आहे. पण एक हाती सत्ता भाजपच्या हाती उत्तर प्रदेशची जाताना दिसतेय. ज्या काउलँड बद्दल बोललं जातं, देशाच्या राजकारणाची प्रयोगशाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशनं आज क्लिअर मॅन्डेट दिलंय की आताही ते मोदींच्याच मागे आहेत. तिथं मोदींचीच जादू चालतीये. 2014 पासून 2022 पर्यंत मोदी करिश्मा हा उत्तर प्रदेशमध्ये स्पष्ट दिसतोय. खरं तर हा मोदी करिश्मा आहे की योगी करिश्मा? डबल इंजिन सांगितलं गेलं, डबल इंजिन आहे का हा केवळ मोदींचा करिश्मा? या सगळ्याची चर्चा होत राहील. आपण गिरीश महाजनांच्याकडे जाऊयात. गिरीश भाऊ, चांगली बातमी आहे तुमच्याकरता की 292 पैकी 199 म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त ठिकाणी भाजप उत्तर प्रदेशात आघाडीवर आहे. सपाला 81 जागांची आघाडी आतापर्यंत मिळाली आहे. पण प्रश्न विचारण्यापूर्वी, तुमच्याकडे येण्यापूर्वी, 51 जागांचं भाजपला नुकसान होताना दिसतंय, स्पष्ट सांगते आकडेवारी, आणि 56 जागांचा सपाला फायदा होताना दिसतोय. गिरीश भाऊ, भाजपचा आकडा 200च्या पर्यंत पोहोचला. 202 बहुमताचा आकडा आहे, पण हे कल आहेत, पण त्यातही 50 जागांचं नुकसान आहे भाजपला. मला वाटतं अजून हे सुरुवातीचे रुझान आहेत. आपण शेवटी ज्यावेळेला बघाल त्यावेळेला 300चा आकडा उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टी पार करेल अशी परिस्थिती आताही त्या ठिकाणी दिसते. चालेल, ठीक, असं मी म्हणणार नाही की मागच्या एवढ्याच जागा येतील, कमी जास्त होतील. आणि आम्ही आधी तेच म्हटलं होतं की बहुमत, स्पष्ट बहुमत त्या ठिकाणी येईल. योगीजींनी सांगितलं होतं की 300 पार आम्ही त्या ठिकाणी करू. आता शेवटी 5-25 जागा कमी जास्त होतील असं काही की मागच्या वेळेला होतं तेवढ्याच जागा आता येतील का तेवढ्याच पाहिजे. परंतु अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. म्हणजे विरोधकांतर्फे तर असं वाटत होतं आता काय होतं आणि काय नाही. उत्तर प्रदेशमध्ये जातच आहे आता भाजप, परंतु आपण आता निकाल हाती येत आहेत. आपण बघतात की 300च्या वर जवळपास मुसंडे. मी शेवटी सांगेल आपल्याला की ज्यावेळेला शेवटचे निकाल येतील त्यावेळेला 300च्या जवळपास भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी राहील. पण जर असं झालं तर याचा अर्थ काय घ्यायचा? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर भाजपचा पुढचा चेहरा कोण? भाजपमधला दुसरा मास लीडर कोण? या प्रश्नाचं उत्तर आज उत्तर प्रदेशमधून मिळणार आहे का? या निकालातून मिळणार आहे का? योगी हे भाजपचे पंतप्रधान मोदींच्या नंतरचे दुसरे मास लीडर असतील.
हे उत्तर आज उत्तर प्रदेश देणार आहे का? नाही, हे सांगणार एवढा मी मोठा माणूस नाहीये किंवा पक्षामध्ये आमच्या अशी पद्धत नाहीये की लगेच पुढचा नेता ठरवा म्हणून. अटल बिहारी वाजपेयी ज्यावेळेला पंतप्रधान होते, त्यावेळेला ते नेते होते, त्यावेळेला पुढचा चेहरा कोण राहील याबाबत आम्ही साशंक होतो किंवा पुढे आता कोण पंतप्रधान आपल्याकडे. आम्हाला लोक हिनवायचे की अटलजी नंतर तुमच्याकडे आहे कोण. त्यांचा एक चेहरा असा आहे की तो सर्व मान्य आहे, देशाला मान्य आहे. परंतु शेवटी नरेंद्रजी मोदी आलेत. आपण बघितलंय त्यांच्या कार्यकाळामध्ये आपण किती मुसंडी मारलेली आहे. जगातले नंबर 1 चे नेते म्हणून, सर्व लोकप्रिय नेते म्हणून ते त्यांचं नावलौकिक त्या ठिकाणी. आणि भारतीय जनता पक्ष ही काही घराण्यावर चालणारी पार्टी नाहीये. सोनिया गांधी गेल्या की मग राहुल गांधी येतील, राहुल गांधी गेले की मग प्रियंका गांधी येतील, त्याच्या आधी राजीव गांधी, मग इंदिरा गांधी, असं या ठिकाणी नाहीये. किंवा इकडे पवार किंवा तिकडे ठाकरे, अशी आमची पार्टी नाहीये. आमची पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे, मेरिटवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची पार्टी. त्यामुळे पुढे कोण पंतप्रधान राहील हे आज कोणीही सांगू शकत नाही, कोणी सांगू शकत नाही. ठीक आहे, त्यामुळे मला माहिती आहे तुमच्यासाठी ते कदाचित अडचणीचं सुद्धा असू शकतं, तुम्ही सांगू नका. पण जनतेने उत्तर त्याचं निश्चितपणे दिलेलं असेल जर पुन्हा योगी इतक्या प्रचंड बहुमताने सत्तेत आले असतील. पण मला सचिन सावंत यांना विचारायचं आहे. सचिन सावंतजी, या निवडणुकीत काय चित्र दिसलं? या निवडणुकीत चित्र दिसलं या देशाचे गृहमंत्री अमित शहा डोर टू डोर जाऊन आज आपले लोकांना पॅम्पलेट देत होते, प्रचार करत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीमध्ये जाऊन डोर टू डोर प्रचार करताना सुद्धा आपल्याला दिसले. भाजपची सगळी ताकद त्यांनी लावलेली होती. ते किती निवडणूक सिरियस घेतात हे यातून दिसलं. काँग्रेसनं आता तरी यातून शिकणं गरजेचं आहे का? काँग्रेसच्या नेत्यांनी सुद्धा आता निवडणूक हे युद्धासारखंच लढायला हवं हे शिकणं गरजेचं आहे का? निवडणुकीमध्ये काय दिसलं हा जर प्रश्न त्या ठिकाणी जर विचारायचा झाला तर त्याचं विश्लेषण वेगळ्या पद्धतीने देखील करता येईल. त्यांनी 80-20 ची भाषा, स्मशान कब्रस्तान अशी भाषा ही कायम ठेवली. निवडणुकीची उत्तर प्रदेशची सुरुवात होतानाच त्या संदर्भामध्ये काशी विश्वनाथ मध्ये आपण विविध पेहरावामध्ये मोदीजी दिसले आणि म्हणजे त्या विश्वनाथाच्या दर्शनाच्या ऐवजी स्वतःचं दर्शन घेण्याचा जो काही प्रयास केला तो देखील दिसला. मणिपूरमध्ये जे मिलिटंट आउटफिट आहेत, जे बॅन आउटफिट आहेत, ज्यांची त्या ठिकाणी टेररिस्ट ऑर्गनायझेशन म्हणूनच त्या ठिकाणी गणना होते, त्यांना निवडणुकीमध्ये सरकारी मदत दिली गेली, 16 कोटी रुपये दिले गेले. म्हणजे हित देशद्रोह त्यांना दिसला नाही. त्यामुळे निवडणुकांच्या राजकारणाकरता कुठल्याही स्तरावरती भारतीय जनता पक्ष जाऊ शकतो आणि देशाची एकंदरच यंत्रणा ही त्यांनी कशा तरी ताब्यात घेतली. आणि त्याच्या पुढे विरोधी पक्षांसमोर जे आव्हान आता उभं झालेलं आहे की आपल्याला कशा तऱ्हेनं या ठिकाणी जर विरोधी पक्ष टिकवायचा असेल तर आणि लोकशाही टिकवायची असेल तर कशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचं आक्रमण म्हणजे त्या ठिकाणी मोडून काढायला संघर्ष करावा लागेल. सचिनजी, मी तुम्हाला थोडंसं थांबवतो. रामगोपाल त्रिवेदी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत. त्यांच्याकडनं आपण गोरखपूर मधली अपडेट घेऊयात. रामगोपाल जी, योगी का सवाल है, ऐसा चल रहा था कि कहां से लड़े और आखिरकार गोरखपुर से लड़ना तय हो गया. क्या फिलहाल स्थिति है? क्या जोर शोर से चुन के आएंगे? बिल्कुल, अभी जो पहले राउंड की गिनती हुई है उसी में उन्होंने बहुत बड़ी बढ़त बना ली है. करीब 4000 वोटों की बढ़त मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सदर सीट से बढ़त बना चुके हैं. कुल 5000 वोटों की अभी तक प्रशासनिक आंकड़ों में 5000 वोटों की गिनती सामने आई है, जिसमें 4000 से अधिक वोटों से मुख्यमंत्री इसमें बढ़त बनाए रखे हैं. अगर हम गोरखपुर के आसपास की सीटों की बात करें तो 9 विधानसभा सीटों में अभी 9 के 9 पे जो है भारतीय जनता पार्टी के प्रत्याशी आगे चल रहे हैं. सिर्फ एक सीट ऐसी थी कि जहां पे शुरुआती चरण में कैंपियरगंज में समाजवादी पार्टी की तरफ से जो काजल निषाद थी उन्होंने थोड़ी सी लीड बनाई थी, लेकिन जैसे ही दूसरे राउंड की गिनती शुरू हुई वो भी भारी मतों से, करीब 3000 मतों से पीछे हो गई हैं. तो मौजूदा वक्त में गोरखपुर की सभी 9 विधानसभा सीटों पर भारतीय जनता पार्टी आगे चल रही है और गोरखपुर सदर, जहां से खुद मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रत्याशी हैं, वो भी अपने निकटतम प्रतिद्वंदी सपा के सुभावती शुक्ला से काफी आगे चल रहे हैं. जी अच्छा, फिलहाल योगी जी कहाँ है और कब तक वो लोगों के सामने आएंगे? और दूसरी बात, क्या चुनाव के बाद उत्तर प्रदेश ये तय करेगा कि पहली बार इतिहास बदल गया उत्तर प्रदेश में कि वापस उसी पार्टी की सरकार आई और बहुमत से चुन के आई? बिल्कुल, रुझानों को तो देखकर यही लग रहा है कि उत्तर प्रदेश इस बार इतिहास रचने जा रहा है और
जिस तरीके से रुझान अभी आ रहे हैं, हालांकि ये बहुत शुरुआती रुझान है, अभी 2 राउंड 3 राउंड की ही गिनती हुई है, 30 से 32 राउंड तक की गिनती होनी है। तो ये जो शुरुआती रुझान है उस रुझान के अनुसार बीजेपी अब जो है इतिहास रचने जा रही है और इतिहास रचने के करीब करीब शुरुआती रुझानों में दिख रही है। जहां तक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ की बात है तो 4 दिनों तक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपुर में कैंप किए हुए थे। कल शाम को वो गोरखपुर से लखनऊ गए हैं और इस वक्त जो लखनऊ में मुख्यमंत्री का सरकारी आधिकारिक निवास है 5 कालिदास मार्ग, वहां पे वो डेरा जमाए हुए हैं और वहीं से पूरे प्रदेश की चुनावों पे नजर रखे हुए हैं, मतगणना पे नजर रखे हुए हैं और वहीं से जो है सब कुछ देख रहे हैं इस वक्त। जी इस पूरे चुनाव में अभी जीत होती नजर आ रही है बीजेपी की, लेकिन चुनाव के दरमियान, इस प्रचार के दरमियान पाकिस्तान का जिक्र हुआ, जिन्ना का जिक्र हुआ, आतंकवादी का जिक्र हुआ, साइकिल बम का जिक्र हुआ, हिजाब का जिक्र हुआ और बुलडोजर का भी जिक्र हुआ। क्या इन्हीं मुद्दों के ऊपर लोगों ने मोहर लगाई है? ये ध्रुवीकरण करने की जो कसौटी थी, जो काम था, वो काम कर गया? क्या आपको लगता है इस जीत का अर्थ क्या है? अभी जो रुझान आ रहे हैं उसके अनुसार तो जो भारतीय जनता पार्टी अपने मतदाताओं को समझाना चाह रही थी शायद वो समझाने में सफल रही है। और बुलडोजर बाबा के नाम से योगी आदित्यनाथ जैसे जैसे पश्चिम से जब चुनाव चला तो वहां पे कानून व्यवस्था और किसान मुद्दा था, लेकिन जैसे जैसे पश्चिम से चुनाव पूर्वांचल की तरफ बढ़ा है वैसे वैसे मुद्दे बदलते रहे। और पूर्वांचल और अवध के क्षेत्रों में सबसे अधिक अगर कोई हावी रहा ग्रामीण क्षेत्रों में, गरीब वर्ग में, तो वो जो केंद्र और प्रदेश सरकार के मुफ्त अनाज वितरण योजना थी वो सबसे अधिक हावी रही और वो कहीं ना कहीं एक डिसाइडिंग रोल यहाँ पे पूर्वांचल से अवध से लेकर पूर्वांचल तक के क्षेत्रों में वो निभा रही है। साथ ही जो कानून व्यवस्था का एक सवाल था, बार बार कानून व्यवस्था, तो भारतीय जनता पार्टी और जो मौजूदा योगी आदित्यनाथ की सरकार है इसने इस बार कानून व्यवस्था के मुद्दे पर विपक्ष जो है, जिस तरीके से हर चुनाव में कानून व्यवस्था एक बड़ा मुद्दा बनता था, विपक्ष उस तरीके से कानून व्यवस्था को इस बार मुद्दा नहीं बना पाया और कानून व्यवस्था कहीं ना कहीं उस मुद्दे पे भारतीय जनता पार्टी हावी रही, सरकार हावी रही और उसको भी समझाने में। और शायद इसीलिए जैसे जैसे चुनाव पूर्वांचल की तरफ बढ़ा है, गोरखपुर और काशी के क्षेत्र में प्रधानमंत्री मोदी की संसदीय क्षेत्र की तरफ बढ़ा, वैसे वैसे योगी आदित्यनाथ का जो चेहरा था, पश्चिम में उनको सिर्फ बुलडोजर के नाम से जाना जाता था, लेकिन पूर्वांचल आते आते जो है चुनाव उनको बुलडोजर बाबा कहा जाने लगा। उनके कई वीडियो वायरल हुए। तो जो मुद्दे रहे वो किसान के मुद्दे भले रहे, लेकिन शायद किसानों ने कुल मिला के कह सकते हैं कि विभाग के अनुसार मुद्दे काफी बदले। जी, विभाग के अनुसार मुद्दे काफी बदले, लेकिन पूरी उत्तर प्रदेश की अगर बात करेंगे तो गुलाल है वो योगी गुलाल ही शायद आज शाम को सभी जगह लोग लगाएंगे एक दूसरे को। फिलहाल बहुत बहुत शुक्रिया इस विस्तृत जानकारी के लिए। आणि आता पंजाबकडे वळूयात, कारण महत्त्वाचे अपडेट पंजाबमधनं येत आहेत। पंजाबमध्ये जी ताजी माहिती हाती येते त्यानुसार आप जोरदार मुसंडी मारताना दिसत आहे। पंजाबमध्ये आप 69 जागांवर आघाडीवर आहे, ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट। खरं तर आता जे कल आपल्या हाती येत आहे त्यानुसार आम आदमी पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येतोय आणि जोरदार अशी मुसंडी मारली आहे। 70 जागांवरती आम आदमी पक्ष पुढे आहे, 53 जागांचा फायदा झालाय। काँग्रेसचं प्रचंड मोठं नुकसान झालंय, काँग्रेसला 51 जागांचं नुकसान झालंय, केवळ 15 जागांवरती काँग्रेस पुढे आहे। इतर पक्षांना फारसा फायदा नाहीये आणि भाजपला तिथं 5 जागा मिळालेल्या आहेत। कॅप्टनच्यामुळे कदाचित तो फायदा झालेला असू शकतो त्यांना। अमित पांडे आपल्यासोबत जोडले गेलेत। विलास, आपले प्रतिनिधी। अमित जी, पंजाब से क्या जानकारी है?